नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी एक चूर्ण बनवणार आहे। तर हे सगळं तिन्ही आपण 50-50 ग्रॅम घेतल्यात। जसे सोप आहे, ओवा आहे आणि जिरं हे आपण 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे। हे काळं मीठ आहे, हे आपली मेथी आहे, साबुन मेथी आणि हे आपलं हिंग आहे। हिंगने खूप छान स्वाद येतो। तर हे सगळं आहे आपलं। तर आपण ह्याला छानपैकी ह्याला गरम करायचं आहे, मस्त खमंग गरम करायचं आहे। हे आपलं बडीशेप आहे, त्यामध्येच आपण मेथी टाकायची आहे। मंडळी असं आहे ना, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना माणसं बायका पण कामाला जातात, लेडीज पण जेंट्स पण, त्यामुळं खाण्याकडे दुर्लक्ष थोडंसं होतं। मग ते अपचन होतं। कामाच्यामुळं आपल्या म्हणजे जेवणाकडे लक्ष लक्ष म्हणजे काय टाईमच भेटत नाही लेडीजला, जेंट्सला पण। मग ते पोट फुगायच्या, पोट दुखायच्या त्या समस्या चालू होतात। हे जर तुम्ही चूर्ण हे रात्रीचं घेतलं ना 2 चम्मच, आता आपण ओवा टाकायचं आहे। तर हे रात्रीचं 2 चम्मच किंवा 1 चम्मच झोपण्या अगोदर घेतलं ना मंडळी, तर सकाळी एकदम फ्रेश, ना पोट फुगणार, ना पोटाचे काय समस्या होणार। तर एकदा तुम्ही हे नक्की करून बघा, खूप ह्याच्यात छान रिझल्ट आहे। मी हे नेहमी करते, पण हे आता माझं संपलेलं होतं, तर म्हटलं चला करते तर तुमच्यावर शेअर बी करते। त्यामुळे मी हे आता हे आपलं छानपैकी एकदम भाजलेलं आहे। आता हे छान भाजलेलं बघ, एकदम मस्त। आपण ह्याला ना थंड करायचं आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हा काय सुंदर वास येतोय ओव्याचा, खूप छान वास येतोय। आता आपलं हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकूया, बरोबर आपण हिंग टाकूया आणि त्याच्याबरोबर हे काळं मीठ टाकूया। काळं मीठ मंडळी खरंच खूप चांगलं असतं, त्याचा स्वाद पण खूप छान येतो। असेल तर काळं मीठ असेल तर नक्की टाका, नसेल तर साधं मीठ टाका। आता हे एकत्र सगळे एकजीव करायचं आहे आणि मग आपण ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं। हे बघा, आपलं हे मस्त मध्ये आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। मंडळी आजकाल लोक बाहेर खूप खातात, त्यामुळं गॅस, अपचन हे खूप होतं। त्यासाठी हा रामबाण उपाय आहे, हे चूर्ण। जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।